तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इयत्ता 9वीतील दुसरा धडा अंतर्गत हालचाली या धड्याचे माहिती पाहिली. आपण या धड्यामध्ये नेपाळचे भूकंपाची माहिती पाहिली. त्याच्यानंतर भूकंप व ज्वालामुखी याची माहिती पाहिली. अंतर्गत भूहालचालीचे वर्गीकरण केले आणि मंद भूहालचालीमुळे पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली तसेच वली पर्वत इत्यादीपर्यंत आणि गटपर्वत इत्यादीपर्यंतची आपण पहिल्या भागामध्ये माहिती पाहिली होती. आता आपण भाग 2 सुरू करत आहोत. यामध्ये आता दुसरा पॉईंट, मंद भूहालचालीमधील खचदरी ही कशी निर्माण होते याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. भौगोलिक स्पष्टीकरण बघा की भूपृष्ठाच्या क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांनी होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात. खडकाच्या थरांची सलगता राहत नाही. खचदरी, कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यादरम्यानचा भाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. याबद्दलचं माहिती आपल्याला या आकृतीवरून स्पष्ट होते आणि समजते. त्यानंतर तसेच त्यांनी खचदरी नर्मदा नदीचं दिलेलं आहे. नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील ऱ्हाईन नदीची खचदरी इत्यादी उदाहरणं हे खचदरीचे दिलेले आहेत. आत्तापर्यंत मंद भूहालचालीमुळे पर्वताच्या विविध प्रकारची निर्मिती कशी होते हे आपण पाहिले. आता आपण मंद भूहालचालीमुळे भूखंडाची निर्मिती कशी होते हे आता आपण बघणार आहोत. त्यातला पॉईंट, खंड निर्माण करणारी हालचाली. मंद भूहालचाली ऊर्ध्वगामी अधोगामी पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणून या भूहालचाली खंड निर्माण करणारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराचीही निर्मिती होऊ शकते. परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. यानंतरचा बघणार आहोत आपण शीघ्र भूहालचाली. आपण पाठाच्या सुरुवातीला नेपाळमधील भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झाली असेलच. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालीची माहिती जाणून घेऊया. माहीत आहे का तुम्हाला, रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपने जाणवतात. म्हणजे काय, पायाखालची जमीन हादरते. एखाद्या पुलावरून अवजड वाहन वेगाने जात असेल तर पुलावर कंपने जाणवतात. या अनुभवातून भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनाचा काहीसा अंदाज आपल्याला बांधता येईल. आता भूकंप. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावतो. म्हणजेच काय होतो, भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता कशात मोजतात, तर रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात. आता आकृती 2.11 मध्ये साधे भूकंप मापक यंत्र व त्याचा आलेख दिलेला आहे. हे भूकंप मापनाची लहरीची नोंद
भूकंप मापन यंत्रावर होते. ते यंत्र सिस्मोग्राफ म्हणून ओळखले जाते. हे यंत्र कोणतं नावाने? सिस्मोग्राफ म्हणून ओळखले जाते. या यंत्राद्वारे भूकंप मापन लहरीचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपांची तीव्रता कळते. या आकृतीत भूकंप मापन यंत्र व त्यावर होणारा आलेख दाखविला आहे. भूकंप तरंगाची किंवा लहरीची तीव्रता मोजण्याचे प्रमाण डॉक्टर चार्ल्स रिश्टर यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी शोधले. त्यामुळे रिश्टर यांच्या नावावरून भूकंप मापन रिश्टर या स्केलमध्ये मोजली जाते. म्हणजे याची तीव्रता कशात मोजली जाते? तर रिश्टर या स्केलमध्ये मोजली जाते. यानंतर आपण भूकंपाची कारणे बघूया की भूकंप कशामुळे होतो. तर भूकंप भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकांवर आदळणे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांना विभंग निर्माण होणे व ज्वालामुखीचा उद्रेक होणे. यानंतरचा पॉइंट आहे भूकंप नाभी व अपिकेंद्र. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. ते भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. हे भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. जसं ह्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर ह्या माहितीबद्दलची तुम्हाला संकल्पना स्पष्ट होते. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वत्र प्रथम पोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वप्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. हे इथे भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. लंबरूप असते. भूकंप नाभीकडून ताणमुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते आणि ही ऊर्जा विविध लहरीच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरीचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार पडतात. आता भूकंपाचा पहिला प्रकार बघूया, प्राथमिक लहरी. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे होतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हणतात किंवा त्यांना एस लहरी म्हणले जाते. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरीपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. तिसरा प्रकार आहे भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठांतर्गत येऊन पोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. भूकंप मापन यंत्र, या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. हे आपण मगाशी चित्राच्या द्वारे संकल्पना स्पष्ट केलेलीच आहे. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते.
साधे भूकंप मापन यंत्र व तयार होणारा आलेख दाखवला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या साहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत, ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी सुद्धा मोजता येतात. स्प्रिंगच्या वजन काट्याच्या हुकाला पिशवी अडकवा आणि ही पिशवी खाली खेचा व सोडा. स्प्रिंगचं निरीक्षण करून नोंद करा. तर ह्या स्प्रिंगच्या निरीक्षणावरून असे दिसते की खाली खेचली गेलेली स्प्रिंग परत वेगाने वर गेली. यावरून हे प्राथमिक लहरीचे उदाहरण आहे असे समजते. आता हे बघा, आकृती 2 बघा. 2.14 मध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना दोरी धरून उभे करा. त्यातील एका विद्यार्थ्याला हाताने दोरीला एकदाच वर खाली झटका देण्यास सांगा. काय होते त्याचं निरीक्षण करून नोंद घ्या. तर काय होईल, तर ही दोरी खालच्या ह्याच्यात पाहिले, ही दोरी अशी झटका दिल्याने अशी वर खाली झालेली दिसते. याच्यावरून हे उदाहरण दुय्यम लहरीचे आहे असे समजते. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. एका मोठ्या ताटात रांगोळी पसरा. आता ताटाला खालील बाजूकडून बोटाने जोरात टिचका मारा. काय होते त्याचं निरीक्षण करा. तर टिचकी मारल्याने रांगोळी काय झाली आहे, उडाली आहे. आणि हे कशाचं उदाहरण आहे, तर हे भूपृष्ठ लहरीचे उदाहरण आहे. आता आपण पाहिलं की भूकंप कसा होतो, भूकंपाची उदाहरणे पाहिली, भूकंपाची कारणे पाहिली, भूकंपाचे प्रकार पाहिले. आता भूकंपाचे परिणाम बघणार आहोत. तर भूकंपाचा परिणाम काय होतो, पहिला प्रकार आहे जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. काही प्रदेश उंचवले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवितहानी व वित्तीय हानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. आता ज्वालामुखी बघूया. पृथ्वीच्या प्रावरणातून म्हणजे भूकवचाखालील भागातून तप्त असे द्रव, घन म्हणजे धूळ आणि वायुरूप म्हणजे धूर पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारू व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार पाडलेले आहेत. पहिला आहे केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारखा भागातून वर येतो. बाहेर आलेला लाव्हारस हा नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. असे पर्वत कुठे कुठे झालेले आहे, उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणं आहेत. ही संकल्पना आपल्याला आकृतीवरून स्पष्ट होईल. ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहेत. भेगीय ज्वालामुखी ही संकल्पना आपल्याला ह्या आकृतीच्या द्वारे स्पष्ट होईल. नकाशाशी मैत्री. आकृती 2.18चे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या. या कृतीसाठी पूरक साहित्य म्हणून पृथ्वी गोल किंवा जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आधार घ्या. यातील पहिला प्रश्न आहे, नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा. आता त्याची उत्तरं. भूपट्टांची नावे: पॅसिफिक भूपट्ट, उत्तर अमेरिका, त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका,
त्याच्यानंतर युरेशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, भारत, ऑस्ट्रेलिया इत्यादी भूपट्ट आणि इतर कॅरेबियन, कोकस, नासका, कोशिया, समाली, अरेबियन भूपट्ट इत्यादी. आता प्रश्न आहे, दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे, तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहे? तर ते पश्चिम भागेला आहे. हे इथे पश्चिम भागेला हा पश्चिमेचा भाग ह्या भागाला आहे आणि यात उत्तर अमेरिकेतील भूकंप क्षेत्राजवळील पॅसिफिक पर्वतीय प्रदेश व दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वतीय प्रदेश. तिसरा प्रश्न आहे, आशिया खंडात भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे? तर हा इथे बघा भारत देश आहे. या भारत देशाच्या या हिमालयाच्या पर्वतश्रेणीत आहे. हिमालयाच्या पर्वतश्रेणीमध्ये त्यातील भूकंप प्रवण क्षेत्र आहे. आता चौथा प्रश्न आहे, आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटलेले आहे, त्याचे कारण काय असावे? आता पूर्वेकडील पर्वत क्षेत्रात एकवटलेले आहे. पूर्वेकडील पर्वत क्षेत्रात एकवटलेले आहे कारण तेथे सोमाली हा भूपट्ट आहे. सोमाली हा भूपट्ट आहे. प्रश्न आहे, भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध जोडा. यांचे वितरण भूपट्टाच्या सीमावर्ती भागात दिसून येते. तर ही आपण नकाशावरील प्रश्न पाहिलेली आहे. आता यानंतरचे भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. भौगोलिक स्पष्टीकरण. आकृती 2.18चा विचार करता तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमांचे भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांवर आहेत. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्ट सीमाच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणतात. ज्या सीमाच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमाही म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. आता आपण ज्वालामुखीचे कारणे पाहिले, याआधी ज्वालामुखीचे प्रकार पाहिले. आता ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळ सुनामी लाटा निर्माण होतात. 3. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. 5. लाव्हा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. 6. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते व एखादे बेट नष्टही होऊ शकते. आणि 7. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. अशा प्रकारे आपला भूगोलाचा दुसरा धडा अंतर्गत हालचाली हा संपलेला आहे.